आता परत आपण हिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय, सो मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की तुमचा दत्तक विधान सोहळा झाला होता. सो बेसिकली तुम्ही दत्तक आहात, म्हणजे चाइल्ड आपण म्हणूयात, तर तुम्हालाच का दत्तक घेतला असावं हा एक प्रश्न, आणि तो ओव्हरऑल सोहळ्याविषयी आम्हाला थोडं सांगा. असं बघायला गेलं तर हा खूप पर्सनल प्रश्न आहे, पण हा प्रश्न सगळ्यांनाच येतो. पण दत्तक विधान म्हणलं की मग लोकांना वेगवेगळ्या आयडियाज असतात. पण जर का तुम्ही बघायला गेला तर संयुक्त राज्य ज्या होत्या ना त्या खूप पर्टिक्युलर होत्या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. ओके. जसं तुम्हाला मी अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास सांगितला की अक्कलकोट राजघराणं सुरू कुठून झालं, तर फत्तेसिंह महाराज जे पहिले होते त्यांच्या पारदमध्ये पण एक फॅमिली होती. बर. तर त्या पारदच्या फॅमिलीला त्यांचा जो भाऊ होता, तर भावाला नुसतंच कसं ठेवायचं जेव्हा तुम्ही स्वतः राजा झाला असता, तर तेव्हा त्यांनी एक पिलीव म्हणून एक गाव आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या नदीच्या अलीकडेच गाव येतं ते, आणि खूप छोटं गाव आहे. तर पिलीवला एक जहागीर स्थापन केली आणि तिथं एका त्यांच्या भावाला बसवलं आणि त्यांनी तिथं त्यांना जहागीरदार टायटल दिलं. ओके. तसंच त्याच्या पुढच्या पिढीमध्ये परत अक्कलकोटला दोन मुलं झाली बेसिकली. तर मोठा मुलगा अक्कलकोटचा राजा झाला, तर धाकटा मुलगा म्हणजे तुळाजी जे होते ते भांडायला नको भाऊ म्हणून त्यांनी काय केलं, आणि त्याच्यात भांडण्यापेक्षा जर का तुम्ही जॉग्राफिकली बघितलं तर अक्कलकोटला अटॅक्स सतत होत राहायचे. ओके. कारण बिजापूर, हैदराबाद आणि औरंगाबादवरनं जे काय टेरिटरी आणि जी काय आर्मी यायची ती मुघलांची ती सगळी सोलापूर जिल्ह्यातनं किंवा सोलापूरच्या भागातनं जायची. बर. तर अक्कलकोट जर का तुम्ही बघायला गेला तर खूप फ्लॅट रिजन आहे, म्हणजे खूप सपाट जमीन आहे. तर तिथं म्हणजे शिवाजी महाराजांचा जो गनिमी गावा होता, गोरिला वॉरफेअर आहे, ते या फ्लॅट रिजन मध्ये लपणार कुठं. बर. त्यामुळे ह्यांनी आयडिया कशी केली, आता महाराजांची कृपा बघा. महाराजांच्या त्याच्या आधीची तुम्हाला स्टोरी सांगतो. तर अक्कलकोटला जेव्हा केव्हा मुलगा नव्हता गादीवरती, तेव्हा पिलीव फॅमिलीतनं किंवा राजे भोसले कुर्ले फॅमिलीतनं, या दोन फॅमिलीतनंच दरवेळी मुलं अडॉप्ट झाली. बर. आणि आधी मला खूप वाटायचं हे कोइन्सिडन्स, आता माझा कोइन्सिडन्सवर विश्वास गेला. आता मी म्हणतोय महाराजांचा प्लॅन म्हणतो मी त्याला. तर त्या प्लॅननुसार योगायोग जर का तुम्ही बघितलं तर अक्कलकोटच्या दोन्ही प्रिन्सेसेसनी लग्न नव्हतं केलं. ओके. आणि माझ्या आई म्हणजे माझ्या ज्या बायोलॉजिकल आई ज्या आहेत त्या पिलीव फॅमिलीतनं आल्या. आणि माझे बायोलॉजिकल फादर जे होते ते कुर्लेकर फॅमिलीतनं आले. बर. आणि त्यांचं लग्न झालं आणि त्यांना 2 मुलं झाली. बर. तर मोठा मुलगा अडॉप्शनला जाऊ शकत नाही कारण त्या फॅमिलीची लेगसी पुढे घेऊन जावं लागते. ओके. वेरॅज यंगर वनला तसं काय लेगसीचा हा पार्ट नसतो. तर मग आता म्हणजे धाकटा मुलगा तो आता अक्कलकोटच्या, म्हणजे त्यांनी मला दत्तक घेतलं. आणि जर का बघायला गेला तर आईंपेक्षा माझं ब्लड जास्त प्युअर आहे, कारण दोन्ही ब्रांचेस ऑफ द फॅमिलीचं मिळूनच माझं कम्प्लीट ब्लड आहे. तेव्हा मला हे जेव्हा कळाला हा इतिहास माझ्याबद्दलच, तेव्हा मी आईंना खूप म्हणायचो, आई म्हणलं तुम्ही जेवढं प्युअर आहात ना, तुम्ही जेवढं इम्प्युअर आहात ना त्याच्या दुप्पट प्युअर मी आहे म्हणून अक्कलकोटच्या गादीसाठी. तेव्हा काय म्हणतात त्याला जोकिंगली या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण तेव्हा मला हा इतिहास कळाला अक्कलकोटचा आणि कुर्लेकरांचा आणि पिलीवकरांचा. बर. आणि ओव्हरऑल मग तो सोहळा कसा होता? तो सोहळा तो पण खूप, जर का तुम्ही बघायला गेला तर त्याच्या मागे पण ती पण एक स्टोरी आहे. कसं हे दत्तक विधान झालं तर 2004 साली माझ्या आई आणि माझे वडील आणि माझे मोठे भाऊ आम्ही सगळेजण अक्कलकोटला दर्शनाला आलो. ओके. आणि तेव्हा दर्शनाला आलो तेव्हा माझे वडील इथला अक्कलकोटच्या सेक्रेटरी जे होते तेव्हाचे बागुल साहेब म्हणून होते, त्यांना ते भेटले आणि त्यांना सांगितलं की असा असा इतिहास सांगितला, आम्ही कुठल्या फॅमिलीतनं आलो, माझ्या वाईफ या फॅमिलीतनं आल्यात वगैरे. तर बागुल साहेबांचं एक्सप्रेशन खूप लगेच चेंज झालं. बर. आणि त्यांनी आमचं दर्शनाची सगळी अरेंजमेंट केली. आणि तेव्हा मी लहान होतो, म्हणजे मी 2004 मध्ये म्हणजे मी 11 वर्षाचा होतो. बर. तेव्हा मी ह्या पॅलेसच्या खिडक्यांमधनं वाकून बघितलेलं आहे की अरे इथं डायनिंग टेबल आहे. मी आणि दादा होतो आम्ही दोघं. आणि जेव्हा हे मोठे लोक इतिहासाच्या गप्पा करायच्या मला खूप बोर व्हायचं ऍज अ किड. तर मी ह्या सगळ्या मला माहित नव्हतं, मलाच नंतर हे सांभाळावं लागणार आहे हा राजवाडा. पण तेव्हा
त्या खिडकींमधनं बघितला. आता महाराजांची कृपा बघा कशी असते किंवा महाराजांची इच्छा कशी असते बघा. 2004 साली मला अक्कलकोटला दर्शन झालं माझं. ही मी मेची गोष्ट सांगतो. बर. जुलैमध्ये बागुलसाहेब पुण्याच्या बंगल्यावरती आई मावशींना भेटले आणि त्यांनी सांगितलं की असा असा मुलगा मी बघितलेला आहे आणि ब्लड बघायला गेलं तर पिलीव आणि कुर्लेकर दोघांचं रक्त आहे त्याच्यात. आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि ते तुम्ही त्यांना विचारलं तर ते अडॉप्शनला देऊ शकतील तुम्हाला. तर आईंनी आम्हाला फोन केला, म्हणजे वडिलांना फोन केला, म्हणाले की आम्हाला प्लीज भेटायला येता का. आणि भेटायला जसे आम्ही तिथं पोचलो, नेमकं त्या दिवशी आई नव्हत्या तिथे. आई हॅड गॉन टू सम. ते आईंचा खूप बाबांमध्ये खूप विश्वास होता. वेगवेगळे त्यांचे बाबा. तर ज्या दिवशी आम्ही पुण्याच्या बंगल्यामध्ये पोचलो, मी, माझे आई वडील आणि मोठा भाऊ, तेव्हा मावशींनी आईंना फोन केला की अशी फॅमिली आलेली आहे, तुम्ही कुठं आहेत, विसरले कसे. आणि ते म्हणाले की, आणि तेवढा ते बाबा त्यांना म्हणाले की तुम्ही इथं काय करताय. आणि ते दरवेळी एकच प्रश्न विचारायचे कुठल्याही बाबाकडे गेले तरी, पुढं अक्कलकोट राजघराण्याचं होणार काय आणि कसं होणार. तर मला दत्तक घ्यायचं आहे, तर तो मुलगा मी ओळखणार कसा. ते म्हणाले तुम्ही इथं काय करताय, तुमचा मुलगा तुमच्या घरी बसला. तेव्हा आईंना कन्फर्म झालं की हा इथलाच मुलगा आपल्या घरी येणार आहे. आणि मग त्याप्रमाणे परत आमची दुसरी भेट झाली. दुसऱ्या भेटीमध्ये आईंनी विचारलं की मुलाला फोर्स नाही करायचं. त्यांचे खूप प्रॅक्टिकल आयडियाज होते त्यांचं. पण जेव्हा ते माझ्या आई वडिलांना भेटले तेव्हा मी बसलो, मी पण तिथंच होतो, मी आणि दादा. आणि ते म्हणाले की यांना फोर्स नाही करायचं, पण यांची मनापासून इच्छा असेल तर त्यांना मला दत्तक घेऊ वाटेल, अडॉप्ट करू वाटेल. तेव्हा तो शब्द वापरला त्यांनी. 11 वर्षाचा होतो, मला अडॉप्ट हा शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. आणि मी गाडीत बसलो आणि आम्ही परत साताऱ्याला निघालो. तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला विचारलं की कसं वाटलं, काय वाटलं तुम्हाला. म्हणजे छान वाटलं त्यांनी, कारण आई त्यांचे पुडिंग्स ते खूप फेमस होते त्यांचे. आणि असे खूप हेवी आणि लाविश पुडिंग बनायचे. तर मी खुश होतो. गोड खायला लहान मुलांना सर्वात प्रिय गोष्ट असते. मग विदिन 2004 मध्ये आमचं जसं भेटणं झालं, त्यांना भेटलो जुलैमध्ये, आणि डिसेंबरमध्ये दत्तक विधान, लिगल दत्तक विधान झालं. आणि 16 डिसेंबर 2004 मध्ये जेव्हा लिगल दत्तक विधान कम्प्लीट झालं, त्याच्यानंतर आईंनी अख्ख्या गावाला सांगितलं की अक्कलकोटला राजा मिळालेला आहे आणि आता रीतिरिवाजाप्रमाणे आपण दत्तक विधान करणार आहोत. 3 आणि 4 जानेवारी 2005 साली आपल्या धार्मिक रिच्युअल्सनी आपलं दत्तक विधान करणार आहोत.